तर या दोन्ही संघामध्ये टॉस केला जातोय दोन्ही संघाला. देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला असणार आहे वसईचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण सरपडा संघ पाहायला मिळतोय. दानविन एकविरा स्पोर्ट वसई व SU उमरोळी सरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ टॉस करताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर टॉस केला जातोय दोन्ही संघांमध्ये आणि टॉस जिंकला जातोय तो म्हणजे वसई संघ. दानविन एकविरा स्पोर्ट वसई संघ. तर नक्कीच विनंती असेल जे मैदानाच्या आतमध्ये आहेत सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा सोडा आता, कारण की सामन्याला आता थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. आणि पंचांना सुद्धा मी रिक्वेस्ट करेल की दोन्ही पंच आपण आपला मैदानाचा ताबा घेऊन आपली पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सज्ज राहायचं आहे. आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल रिक्वेस्ट असेल की आपण मैदानाचा ताबा सोडा. चिराग तरे आणि आमिर हे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना दोन्ही पंचांना मात्र मी रिक्वेस्ट करेल की आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि या सामन्यातील तर यस दोन्ही संघांना रिक्वेस्ट असेल आपण ज्या संघाचं पहिली फलंदाजी असेल त्या फलंदाजी संघाने आपल्या समालोचन कक्षाच्या बाजूलाच आपल्यासाठी खेळाडू कक्ष आहे त्या कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे ही रिक्वेस्ट असेल. जितू मेहर आपल्याला पाहायला मिळत आहेत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. तर यस वसई संघ टॉस जिंकल्यानंतर वसई संघाने प्रथमतः मात्र इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे सरपाडा संघाला की आपण प्रथमतः फलंदाजी करायचं आहे. तर विनंती असेल आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे आणि लगेचच आपण या सामन्याकडे वळणार आहोत. आजचा हा फॉर्मॅट आपण पाहिलं 40+ फॉर्मॅट आहे पालघर डिस्ट्रिब्यूटमध्ये. आपण पाहू शकाल ही दोन संघ आजच्या या दिवसामधील आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोन्ही संघामध्ये. आणि दोन्ही संघाला 5 षटकांचे सामने राहणार आणि त्या 5 षटकांच्या सामन्यामध्ये धमाका ओव्हर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक हा धमाका ओव्हर असणार आहे आणि त्या धमाका षटकमध्ये आपल्याला फलंदाजी करत असताना त्या 6 चेंडूमध्ये आपल्याला बनवायचे आहेत 18 धावा. जर 18 धावा आपण बनवू शकले नाही तर आपले 4 धावा स्कोर कार्डमधनं मायनस केले जाणार. आणि जर ते 18 धावा आपण बनवल्या त्या धमाक्या ओव्हरमध्ये तर त्या 18 धावा जमवल्यानंतर आपले स्कोर कार्डमध्ये प्लस केले जाणार 4 धावा. ही नोंद आपण दोन्ही संघांनी घ्यायचं आहे. आणि मैदानाचा ताबा प्लीज रिक्वेस्ट असेल आपण मैदानाचा ताबा सोडा. शैलेश पाटील आपल्याला रिक्वेस्ट असेल आपण तर इकडे इकडे तर नक्कीच दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. आजचा पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला दानविन एकविरा स्पोर्ट वसई व दुसऱ्या बाजूला आपण जर संघ पाहिलं SU उमरोळी सरपाळा संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेमकांत भोईर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच सातपाडीचा एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची खासियत लागली जाते. 14+ या सामन्यामध्ये आता आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हेमकांत भोईर सर आपला हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून.
तर येस, या सामन्यानंतर पुढचा सामना जो आहे त्या दोन्ही संघांनी सुद्धा आपली उपस्थिती वेळेनुसार दर्शवायचं आहे. आणि फर्स्ट इनिंग संपल्यानंतर लगेचच आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. पुढचे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला असणार आहे जीवदान 11 विरार व दुसऱ्या बाजूला असणार आहे पंकज 11 मुरबा. ह्या दोन्ही संघांनी लक्ष असू द्या. तर दोन्ही संघांना पुन्हा एकदा सांगतोय 5 षटकांचा सामना असणार आहे. त्या 5 त्या धमाक्या ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. जर ते 18 धावा आपण बनवले तर आपले 4 धावा आपल्याला प्लस केले जाणार. आणि जर आपण 18 धावा बनवू शकले नाही त्या धमाक्या ओव्हरमध्ये तर आपले स्कोर कार्डमधनं 4 धावा मायनस केले जाणार. ही लक्ष असू द्या दोन्ही संघ. आणि पुढचे जे संघ खेळणार आहेत त्यांनीही लक्ष असू द्या. आणि त्याचबरोबर इनिंग ब्रेक झाल्यानंतर जे मी आता मागचा जो सामना आहे त्या दोन्ही संघांचं नावं घेतली गेली. त्या दोन्ही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये लगेच आपला टॉससाठी रिपोर्ट करा. त्यानंतर आपण दोन्ही संघ आता जो मॅच चालू होतोय पहिलाच सामना चालू होतोय त्या दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी रिक्वेस्ट करेल की आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. आपले अपडेट आपल्या संघाचे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचेल असा दोन्ही संघाला रिक्वेस्ट करेल की आपले 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच कालचा दिवस आपण पहिला दिवस पाहिला होता. 2 गाव 1 संघ असा फॉर्मॅट होता कालच्या दिवसामध्ये. आणि कालच्या दिवसामध्ये 10 संघांना मात्र संधी दिली गेली होती. त्या 10 संघांमधनं शेवटचा सामना आपण पाहिला होता. त्या शेवटच्या सामन्यामध्ये 4 षटकांचा सामना राहिला होता आणि 2 संघ आपण पाहिले होते. टायपॅकर्स टेंबोळे आणि दुसरा संघ आपण पाहिला होता तो म्हणजे ध्रुवलेन सातपाटी शिरगाव असा संघ होता. त्या 2 संघांमध्ये चांगली लढत मात्र आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या क्षणामध्ये. आणि तो सामना जिंकला गेला तो म्हणजे टायपॅकर्स टेंबोळे या संघाने. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण टेंबोळे टायपॅकर्स संघाला आपण पाहतोय. नक्कीच चांगली धुंदत्व आपल्याला पाहायला मिळाली. जाऊया आजचा हा 40+ सामना आहे. आजच्या फॉर्मॅटमध्ये 2 संघ एकमेकांची लढत देणार आहेत. एका बाजूला वसईचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल सरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाला देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. आणि लगेचच आपण सामन्याकडे वळणार आहोत. आपल्यासोबत जुळले जाणार आहेत युसुफ सय्यद सर. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण त्यांचा आवाज ऐकलं होतं. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण त्यांचा ऐकणार आहोत आवाज. परंतु आता थोड्याच वेळात आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. लाईव्ह ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण टेलिकास्ट केली जाते. त्याचबरोबर डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी जुळले गेलेले आहेत त्यांचंही करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या मैदानाच्या चहूबाजूला जे आपले प्रेक्षक आलेले आहेत तर यस रिक्वेस्ट असेल जे वसई संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरलेले आहेत तर प्लीज रिक्वेस्ट आहे की आपण क्षेत्ररक्षण सजावट करून घ्या कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि त्याचबरोबर आपण फलंदाज सुद्धा पाठवायचा आहे. सरपडा संघ आपल्या सलामीचा बॅटर आमच्यापर्यंत सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोचवायचा आहे. आणि दोन्ही संघ आपला 12th मॅन हा महत्त्वाचा असेल आमच्यापर्यंत अपडेट देण्यासाठी आमच्यापर्यंत पोचवा. जर आपला 12th मॅन आमच्यापर्यंत
रेस बॅटर पाठवायचा आहे सरपडा संघ, जास्त वेळ घेऊ नका, आपला सलामीचा बॅटर आमच्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच आजचा फॉर्मॅट जर आपण पाहिला 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील आजच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा. पहिला सामना आपण पाहू शकाल दानविन एकविरा स्पोर्ट वसई व दुसरा संघ प्रतिस्पर्धी संघ आपण पाहू शकाल SU उमरोळी सरपाडा संघ. सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये सरपाडा संघाकडनं. सरपडा उमरोळी बोईसर आपल्याला संघ पाहायला मिळतोय. सलामीचा बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला गेलेला आहे. आजच्या या फॉर्मॅटमधील संघ आपण पाहू शकाल. सेकंड सामना आपण पाहू शकाल जीवदानी 11 विरार पंकज 11 मुरबा असा सेकंड सामना आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड सामना आपण पाहिला तर धीरज 11 पालघर व सातपाड 11 राहुल मात्रे असा सामना असणार आहे तिसरा सामना. त्यानंतर चौथा सामना जर आपण पाहिला डाकटी डहाणू 11 व दहीसर 11 असा सामना असणार आहे. शेवटचा सामना असणार आहे इलियास 11 बोईसर व JD फायटर विक्रमगड असा सामना असणार आहे. नक्कीच सलामीचा बॅटर आपण पाहू शकाल प्रेमित राऊत आणि निरंजन गरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये सलामीचा बॅटर पोचवला गेलेला आहे. तर बॉलिंग मार्कवरती पहिले षटक हाताळण्यासाठी संतोष गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. येस सामन्याला सुरुवात करायचं आहे आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती आपल्याला निरंजन गरत आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पहिला चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडू इकडे पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. आगास मोठा गेलेला आहे. इकडे पहिला चेंडू फलंदाजाने मात्र पूर्णपणे समाचार घेतलाय. चेंडू पाहायचंय जरा जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल चेंडू पाहायचा आहे. इकडे पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. सुंदर फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू मात्र फेकून लावलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला हा दस्तक देऊन जाणारा 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती सुरुवात मात्र आजच्या दिवसातली मात्र पहिला चेंडू षटकार पाहायला मिळतोय. 6 धावेने मात्र खातं ओपन केलं गेलंय. तर यस आपल्याला 25 मिनिटाच्या अवधीमध्ये इनिंग संपवायचे ह्याची सुद्धा नोंद ठेवायचं आहे प्रत्येक संघाने. इथे पाहूया नक्कीच चेंडू मात्र आता चांगल्या लेंथ लाईनवरती हाताळला गेलाय. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर मध्ये येणारा असा पाहायला मिळाला आणि पंच आमच्यापर्यंत पोहोचवता येईल. लेग बाईटच्या रूपानं ही सिंगल धाव येते. थोडीशी लेंथ मात्र चेंज केली गेली
दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाकडनं संतोष आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. पाहूया तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. इकडे फुलटॉस चेंडू होता, त्या फुलटॉस चेंडूचा लाभ घ्यायचा होता, परंतु समजलं नव्हतं की चेंडू काय आलाय आणि त्या फुलटॉस चेंडूचा लाभ घेता आलेला नाहीये फलंदाजाला. प्रेमी त्यांना मात्र नीटसा चेंडू समजला नव्हता, फटका खेळायचा होता, परंतु कन्फ्यूज झाले होते. चेंडू कोणत्या रिझन मध्ये येतोय त्यांना समजलं नव्हतं. पाहूया पुढचा चेंडू पाहायला मिळतोय, पुन्हा कट केलं जातोय, चेंडूला ढकललं गेलंय. पाहूया क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. चेंडू थोडंसं कंबल झाला होता क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू पकडला गेलाय, फेकला जातोय. तत्पूर्वी सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते आणि या सिंगल धावेने धावसंख्येचा विचार जर आपण केलं तर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 8 धावा. 8 धावा स्कोर कार्डवरती, सॉरी 9 धावा. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. 9 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्याच चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर सुद्धा सिंगल. इथे 5वा चेंडू मोठा बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं चेंज होताना पाहायला मिळतोय, काटा बदलताना पाहायला मिळतोय. इकडे थोडंसं सरप्राईज केलंय फलंदाजाला आणि प्रेमित यांना मात्र थोडंसं सरप्राईज केलं जाते. फलंदाज प्रेमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकामधील. पाहूया पहिला षटक, 9 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा स्ट्रेट ड्राईव्ह करायचा होता, परंतु पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलताना पाहायला मिळतोय आणि हा षटक मात्र होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केलं तर धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते 9 धावा. पहिल्या षटक नक्कीच आपण पाहिलं, पहिल्या षटक जेव्हा सुरुवात झाल्याकडनं चांगली सुरुवात मात्र खराब झाली असती, परंतु नंतरचे एंड मात्र त्या गोलंदाजाने, संतोष नावाचा आपण गोलंदाज पाहिला, एंड मात्र चांगली झाले त्यांच्याकडनं. तर नक्कीच आता येणारा षटक आपण जर पाहिला, कालच्या दिवसामध्ये कोणताही संघ मात्र बनवू शकला नव्हता, परंतु आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का धमाका ओव्हर पाहायला मिळतंय. दुसरं षटक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या दुसऱ्या षटकाला धमाका ओव्हर म्हणून नाव दिलं गेलंय. या धमाका ओव्हरमध्ये आपल्याला 18 धावा बनवायच्या आहेत आणि जर 18 धावा आपण बनवू शकले नाही तर आपल्या स्कोर कार्डमधनं 4 धावा मायनस केल्या जाणार. जर 18 धावा बनवू शकला तर आपल्या स्कोर कार्डमध्ये 4 धावा प्लस केल्या जाणार. तर पाहूया 4 धावा प्लस केल्या जाणार की मायनस केल्या जाणार ह्याच्यावरती लक्ष असेल या धमाका ओव्हरमध्ये. तर नक्कीच धमाका ओव्हर घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शैलेश आपल्याला पाहायला मिळेल षटक हाताळताना. पाहूया शैलेश गोलंदाजी मार्कवरती, निरंजन करत. पाहूया इकडे पहिला चेंडू, पहिला षटक सुद्धा आपण पाहिलं होतं. त्या पहिल्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती हवाई सफर घडवलं होतं चेंडूचं आणि इकडे दुसरं षटक जसं मार्गस्थ झालंय आणि या दुसऱ्या षटकामध्ये शैलेशच्या पहिल्या चेंडूवरती निरंजन करत घातक होताना दिसतंय. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय, 6 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. पाहूया सुरुवात मात्र फलंदाजाने चांगली केली पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये. इकडे पाहूया पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये पुन्हा एकदा उडवायचा होता चेंडूला, परंतु आता जर पाहिलं गोलंदाज शैलेश आला पाहू शकाल आपण. पहिला चेंडू थोडासा स्किट करणारा चेंडू होता, नंतरचा दुसरा चेंडू फलंदाजाचं मन काय आहे हे ओळखलं की फलंदाज काय मन बनवतोय त्याच्यानुसार चेंडू हाताळला गेलाय. लोअर गतीचा चेंडू हाताळला गेला, थोडंसं सरप्राईज केलं. 1 13 तो 1 मेरा. इकडे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू मधली जी गती असते ती कमी करून चेंडूचा जो आपण लेंथ असतो तो लेंथ लाईन थोडासा चेंज केला गेला आणि फलंदाज काय करण्याचं मन बनवतोय हेच ओळखलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती जो षटकार नोंदवला होता तो फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू होता. नंतर गोलंदाजाने थोडंसं माइंड चेंज केलं की आपण चेंडू थोडंसं व्हेरिएशन करूया, चेंडूमध्ये थोडंसं परिवर्तन करूया आणि त्यानंतर चेंडू हा थोडासा लांब हाताळूया. ते प्रयत्न केले गेले आणि 2 चेंडू मात्र बॅक टू बॅक निर्धाव पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ खलास झालाय. 6 धावा इकडे खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. पाहूया पुढचा चेंडू. इकडे पुढचा चेंडू आता फलंदाजाच्या रडार मध्ये आलाय आणि त्या चेंडूवरती येतोय दमदार असरदार षटकार. 6 धावा इथे मिळतील आणि या 6 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ केली जाणार.
तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती तर यस इथे 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि या 4 चेंडूमध्ये धावा स्कोर कार्ड वरती पाहिल्या तर 12 धावा इकडे खर्च केल्या 4 चेंडूमध्ये म्हणजे आता 6 धावा हव्या आहेत 2 चेंडूमध्ये 6 धावा जर बनवल्या तर प्लस केले जाणार 4 धावा जर ते 2 चेंडूमध्ये 4 धावा आपण बनवू शकले नाही तर आपले 4 धावा मायनस केले जाणार 2 षटकार नोंदवले 4 चेंडूमध्ये म्हणजे 12 धावांचा खर्च झालाय आता या 2 चेंडूमध्ये एक षटकार जर आला तर 18 धावा स्कोर कार्ड 18 धावा या षटकामध्ये पाहायला मिळतील जर हे 2 चेंडू निर्धाव आले तर 4 धावा मायनस केले जाणार आणि या 2 चेंडूमध्ये षटकार आला तर इकडे 4 धावा प्लस केले जाणार पाहूया काय घडेल काय बिघडेल या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पाहूया दोन्ही पाहूया खोलगट टप्प्यात चेंडू मात्र इथे हाताळला गेलाय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फील्ड चांगली केलंय पाहूया चेंडू इथे अडला गेलाय बाउंड्री लाईनच्या बाजूलाच चेंडू मात्र अडला गेलाय नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय चांगला एफर्ट मात्र दिलाय 40+ आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत चांगला एफर्ट त्यांच्याकडनं तेवढाच एफर्ट पाहायला मिळतोय आणि नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण झालंय नक्कीच आपण पाहू शकाल आता शेवटचा चेंडू आहे आता हवे आहेत धावा ते म्हणजे 5 पाहूया इकडे पुलटा चेंडू होता चेंडू ट्रॅव्हल झाला 4 धावा मिळतील परंतु ते 4 धावा इकडे धावसंख्या 17 18 आले 18 धावा यस इकडे 18 धावा धमाका ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि या धमाका ओव्हर मध्ये 18 धावा येत आहेत आणि या 18 धावांनी 4 धावा प्लस केल्या जाणार आणि 4 धावा प्लस केल्यानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली तर आपण धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 31 31 धावा स्कोर कार्ड वरती 15.50 ची सरासरी इथे गाठलंय 2 षटकामध्ये नक्कीच पुढचं षटक आपण पाहूया थोडस विश्रांती घेतोय पाहूया आपण पुढचा षटक कोण टाकण्यासाठी येतोय तर जाऊया आपण पुढचं षटक कोण घेऊन येणार संतोष मला तरी वाटतंय संतोष आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय पहिलं षटक संतोष यांच्याकडनं नक्कीच चांगला हाताळला गेला होता फक्त 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या परंतु धमाका ओव्हर मध्ये जे 18 धावा बनवायच्या होत्या त्या 18 धावा इथे फलंदाजांनी बनवल्यात आणि 4 धावा त्यांच्या स्कोर कार्ड मध्ये प्लस झाल्यात म्हणजे 31 15.50 ची सरासरी इथे गाठले पाहूया येणारे 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये 3 षटक अजूनही येणं बाकी आहे पाहूया संतोष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज असेल पाहूया पहिला चेंडू तिसऱ्या षटकामधील रिव्हर्स अटेंड केलाय इकडे रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय चेंडू जाणार टाटा बाय बाय येतोय दमदार असरदार डिक स्पोर्टच्या माध्यमातून येतोय 6 धावा षटकार 6 धावा इथे पाहायला मिळत आणि या 6 धावेने पहिल्या चेंडू वरती षटकार पाहायला मिळतोय तर पुढचे 2 संघ आपण तयार राहायचं आहे थोडंसं दुखापत झालंय हातावरती रिव्हर्स अटेंड केला गेला होता आणि त्या रिव्हर्स अटेंड केल्यानंतर जो फटका खेळला गेला फलंदाजाच्या माध्यमातून तर यष्टीरक्षकाच्या हातावरती थोडंसं आघात झाला बॅटचा थोडंसं दुखापत झाला यष्टीरक्षकांना तर नक्कीच पुढच्या सामन्यासाठी आपण तयार राहायचं आहे 2 संघ इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाणार जीवदान 11 विरार व पंकज 11 मुरवा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना रिपोर्ट करायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये
रेस थोडंसं दुखापत झालं होतं. यष्टीरक्षकाला रिव्हर्स अटेंड केलं गेलं होतं फलंदाजाच्या माध्यमातून आणि फलंदाजानं रिव्हर्स अटेंड केल्यानंतर जो फटका खेळला गेला तेवढी ताकद लावली गेली होती. ती ताकद मात्र चेंडूला बाहेर फेकून तर दिलाय, परंतु नंतरचा जो फटका तो बसला तो यष्टीरक्षकाच्या हातावरती जाऊन बसला आणि थोडंसं दुखापत मात्र झाली यष्टीरक्षकाला. तर नक्कीच थोडंसं सावरलं यष्टीरक्षकानं आणि सामन्याला आपण लगेच सुरुवात करूया. सामन्याला सुरुवात केली जाते. पाहूया इकडे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स अटेंड करून षटकार नोंदवला गेलाय. पाहूया या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूवर षटकार, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूवर षटकार, तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिल्याच चेंडूवर षटकार. सुरुवात मात्र चांगली केली जाते. इकडे पाहूया बैठकपटा खेळण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु चेंडू आणि पै मधला संपर्क निरसा होता नाही, जो करायचा होता तो झालेला नाहीये आणि इकडे चेंडू मात्र जाईल निर्धाव. धावसंख्या स्थिरवलेली आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया पुन्हा एकदा प्रशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे पाहूया फुलटच चेंडू होता, ड्राईव्ह केलाय चेंडूला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फील्डसाठी येतोय, चेंडूला पकडलं जाणार, फेकलं जाणार, तत्पूर्वी सिंगल धाव कंप्लीट होते. धावसंख्या 1ने वाढ केली जाणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 38. 38 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. संतोष आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक संतोषाने हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 9 धावांचा खर्च संतोषाने केला होता. नंतर शैलेश आणि 18 धावांचा खर्च केला गेला धमाका ओव्हरमध्ये. इकडे पाहूया अपुटप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमच्यापर्यंत पोहोचवतायत की हा चेंडू नक्कीच वाईड असेल. वाईडचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. 39 रन, 39 धावा स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावा खर्च केले गेलेले आहेत, 8 धावा. इकडे पाहूया हलका कट करण्याचा प्रयत्न होता, गतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाकडनं, परंतु तो गती होती निरंजन गरत आपण पाहू शकाल. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न होता, दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल राहिले. इकडे पुन्हा तेच प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहूया दोन्ही क्षेत्ररक्षक धावा सुटल्या. चेंडूला पकडू शकणार आहेत का? तर यस, चेंडूला पकडलं गेलंय. 2 धावा इथे होत आहेत कंप्लीट आणि या 2 धावेने धावसंख्यात वाढ केली जाणार. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 41 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय आणि या 5 चेंडूच्या खेळामध्ये धावांचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 41. 41 धावा या षटकामध्ये जर विचार केला तर या षटकामध्ये 10 धावांचा खर्च उचलला गेलाय. पाहूया शेवटचा चेंडू. इकडे शेवटच्या चेंडूवरती नक्कीच बॅटची कडा घेऊन गेले आणि चेंडू मात्र सरळ जाऊन बसतोय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये आणि झेल मात्र टिपला जातोय. विकेट मात्र पाहायला मिळतोय. निरंजन गरत यांचा मात्र पारीला इकडे पूर्ण विराम लावलं जात आहे. पहिला विकेट पाहायला मिळतोय सरपडा संघाचा. तर नक्कीच उमरोई बोईसर सरपडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळतोय निरंजन गरत यांच्या रूपाने मात्र पहिला विकेट पाहायला मिळतोय. 27 धावांचा चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय निरंजन गरत यांच्या. तुषार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निरंजन गरत याने मात्र 27 धावांचा चांगलं योगदान आपल्या संघासाठी मात्र दिलं गेलंय. अफजल पुढचं षटक हाताळण्यासाठी येतोय. चौथं षटक अफजल नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती नवीन आलेला फलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळेल आणि स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल प्रेमित राऊत आपल्याला पाहायला मिळतात. तिकडे पाहूया चेंडू मात्र लांब हाताळला जात आहे फलंदाजापासून आणि या पंच सुद्धा दर्शवत आहेत की चेंडू लांब हाताळलाय, परंतु हा चेंडू वाईड असेल, जास्तच लांब हाताळलाय असं दर्शवलं जातंय. अवंतर धावा खर्च केली जाते. सुरुवात मात्र अवंतर धावांनी केले अफजल यांनी आपल्या षटकाची. पाहूया पहिला चेंडू हाताळण्यासाठी तयार पुन्हा एकदा अफजल.
इकडे पाविया चेंडू हवेत आहे, पाविया जेल टिपला जाणार का, नो मॅच लँड मध्ये लँडिंग होणार का, तर येस नो मॅच लँड मध्ये लँडिंग झालंय. 2 धावा इकडे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत, कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ केली जाणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 44. 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 44 रन, चौथं षटक मार्गस्थ आहे. 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धमाका ओव्हर जो झाला होता, धमाका ओव्हर मध्ये आपण नक्कीच पाहिलं असेल. धमाका ओव्हर मध्ये तर नक्कीच शिरगाव या गावाचे सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. बबलिंग काका यांचं शुभागमन झालंय, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. नक्कीच बबलिंग काका आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार अफजल. इकडे पाहूया फुलटच चेंडू, समाचार पूर्णपणे घेतलाय. इकडे गुडनाथ एक आणि कव्हर ड्राईव्ह देख असा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच सुंदर फटका पाहायला मिळाला. नक्कीच 14+ सामने आहेत आणि 14+ हे खेळाडू आकर्षण मात्र करतायत, कारण की ज्या पद्धतीने फटका खेळला गेला, फुलटच चेंडू होता, गती कमी होती, परंतु जो फटका खेळला गेलाय नेत्रदीपक फटका नक्कीच पाहायला मिळेल. कारण की आपण जर पाहिलं तर घुटना टेकवला गेला होता आणि तो घुटना टेकवल्यानंतर फुलटच चेंडूला कव्हरच्या रिजन मध्ये फेकून लावलाय. सुंदर फटका पाहायला मिळतोय, अप्रतिम फटका त्यांच्या फळीमधनं पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळतोय प्रेमित राऊत यांच्या फळीमधनं हा षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकारांशी नक्कीच आपण धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहू शकाल. 50 धावा संघाचे मात्र इथे पूर्ण होत आहेत. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत आणि प्रेमित राऊत हे मात्र 16 धाव्यांवरती अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला मोठी धावसंख्येकडे वाटचाल करून देण्यासाठी मात्र सज्ज आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाहूया अफजल यांच्याकडनं 2 चेंडूच्या खेळामध्ये धावांचा खर्च उचलला अफजल यांनी, 9 धावांचा. तर नक्कीच पाहूया पुढचे चेंडू. अफजल यांच्याकडनं तिसरा चेंडू मार्गस्थ असेल. पाहूया थोडीसा लांब ठेवण्याचा प्रयत्न, बॅटची एज मात्र लागली गेली होती. यष्टीरक्षक जेल टिपण्यासाठी इकडे जेल मात्र सुटला गेला यष्टीरक्षकांकडनं आणि जेल सुटल्यानंतर इकडे जीवदान मात्र मिळतोय. जीवनदान इथे दिलं जात आहे फलंदाज प्रेमित राऊत यांना. तर इथे जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचं मात्र किती लाभ घेतला जाणार ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह असेल, कारण की येणारे चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. इकडे सिंगल धाव मिळते. धावसंख्या 51, 51 धावा स्कोर कार्ड वरती. पाहूया तुषार, इकडे अंगात येणारा हा चेंडू पाहायला मिळाला, मध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळाला. गती जास्त होती, उसळी घेतली होती चेंडूने आणि हा चेंडू अंगाजवळ आला होता. खेळणं थोडंसं कठीण झालं होतं फलंदाजासाठी आणि तो सरप्राईज करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडूने सिंगल धाव मात्र येते आणि या सिंगल धावेने धावसंख्या 52, 52 धावेवरती जाऊन पोहोचते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अफजल तयार बॉलिंग मार्क वरती. इकडे मी आलेली संधीचा लाभ घेणार का, तर इकडे चेंडू नोमॅन्स लँड मध्ये लँडिंग होतोय. पाहूया सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इकडे सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इकडे 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच प्रेझेंट ऑफ द माइंडचा वापर इथे केला जातोय प्रेमित राऊत यांच्याकडनं, कारण की षटकार येतोय. षटकारानंतर सिंगल डबल, ज्याला क्रिकेटच्या खेळामध्ये ऑक्सिजन म्हटलं जात असतं, लाईफ लाईन म्हटलं जात असतं आणि तेच काम केलं जात आहे. जर षटकार येत नसतील ना तर सिंगल डबल घेऊन चालणं हे फार क्रिकेटच्या खेळामध्ये काळाची गरज असेल. नक्कीच तेच केलं जाते फलंदाजाच्या माध्यमातून. हा इकडे नक्कीच गतिमान चेंडू होता, खालीच आलाय चेंडू, सिंगल कंप्लीट केला. दुसरीचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि इकडे पाहूया दुसरी धाव कंप्लीट होणार का, तर यस नक्कीच होणार, कारण की चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. प्रेमित राऊत आणि तुषार यांच्यामध्ये 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहे. षटक क्रमांक 3 इथे होतोय समाप्त आणि या 4 षटक समाप्त होत आहेत. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 56, 56 धावा. अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती. आता लक्ष असू द्या शेवटचं षटक मार्गस्थ असेल. आता इकडे शेवटचं षटक मार्गस्थ असेल म्हणजे डगआउट मधनं आता इशारा येईल की आता फटकेबाजी चालू करा. शेवटचे 6 चेंडू आहेत, आता धावा बनवायच्यात या षटकामध्ये. तर हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जात असतं तो म्हणजे शेवटचं षटक
आणि त्या शेवटच्या षटकामध्ये फलंदाज जितकं घातक होत जातात तर नक्कीच गोलंदाजाला मात्र आपली गोलंदाजी तेवढीच धारदार करावी लागत असते. पाहूया धारदार गोलंदाजी केली जाणार का गोलंदाजाच्या माध्यमातून, की फलंदाज त्याच रीतीने घातक होताना दिसतील मैदानाच्या आतमध्ये. पाहूया येणारे त्या 6 चेंडूवरती आपल्याला कळेल मैदानाच्या आतमध्ये. परंतु मी या शेवटच्या षटकानंतर इनिंग ब्रेकमध्ये मी विनंती करेन पुन्हा एकदा एकविरा तर पुढच्या सामन्यासाठी टॉससाठी मी विनंती करीन जीवदान 11 विरार व पंकज 11 मुरबा ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन इनिंग ब्रेक झाल्यानंतर लगेच आपण आपला टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. विनंती असेल जीवदान 11 विरार व पंकज 11 मुरबा ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रिपोर्ट करायचा आहे इनिंग ब्रेकमध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती. नफीस आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मात्र कर्णधारांनी त्यांना बॉलिंग मार्कवरती आणलंय. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार झालाय नफीक. तुषार स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली खेळी त्यांच्याकडनं पाहायला मिळते. तुषार व प्रशांत प्रेमित आपल्याला पाहायला मिळते. तिकडे पाहूया चेंडू हवेत आणि चेंडू जेवढी लांबी घेतले तेवढी उंची सुद्धा घेतली आहे चेंडूने आणि चेंडू मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार इकडे पाहायला मिळतोय. तर एकंदरीत या सामन्याचं पाहिलं तर या सामन्यामध्ये 4 षटक असे आहेत. त्या 4 षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार नोंदवले गेलेले आहेत. फक्त चौथा षटक असा गेलाय त्या चौथ्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या आहेत पहिल्या चेंडूवरती. नाहीतर 4 षटकामध्ये 4 षटकार आलेले आहेत पहिल्या चेंडूवरती. नक्कीच ही सुरुवात मात्र फलंदाजाने चांगली केलेली आहे. इकडे षटकार आलाय तर षटकाराने धावांचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 62. 62 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. इकडे 5 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. इकडे थोडंसं कान मंत्रण दिलं जात आहे गोलंदाजाला. गोलंदाजी काय हाताळायची आहे थोडंसं कान मंत्र दिलं जात आहे. पाहूया येणारे 5 चेंडू कोणासाठी लाभदायक असतील आणि कोणासाठी त्रासदायक असतील ह्याच्यावरती लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आता गोलंदाज हवी होणार का फलंदाजावरती, की फलंदाज पुन्हा एकदा हवी होणार गोलंदाजावरती, ह्याच्यावरती लक्ष असणार आहे. पाहूया चेंडू हाताळला गेलाय. थोडीसे लेंथ लाईन मध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केलं गेलं होतं. इकडे चेंडू मात्र लेगस्टिकच्या बाहेर जाणारा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जाते की हा लेगस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू आहे. अवंतर धाव खर्च केली जाते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 63. 63 धावा. पाहूया इकडे खुलगट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू ड्राईव्ह केलाय. पाहूया चेंडू जाणार मस्तकाला दस्तक देऊन टाटा बाय बाय खतम खलास. इकडे येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ केली जाणार. धावसंख्येत जाऊन पोहोचेल 67. 67 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. इकडे धावांच्या गतीवरती पूर्णपणे रोख लावण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज, परंतु रोख लावू शकत नाहीये. यस चेंडू फेकायचा आहे. चेंडू आलाय बघा. जर जी लहान मुलं आहेत चेंडू जे पाहण्यासाठी तिकडे लहान मुलं आहेत त्यांना विनंती असेल की चेंडू आपल्याला सापडला असेल तर आपण मैदानाच्या आतमध्ये फिरा. तर जाऊया इकडे 67 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज नफीक. नफीत आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे पाहूया चेंडू पडल्यानंतर मध्ये येणारा पाहायला मिळतोय. गती कमी केली आता चेंडू वरची. थोडस सरप्राईज केलं गेलंय तुषाराला. चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पाहूया तुषार पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. आग्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन मध्ये फेकण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क तेवढा चांगला झालेला नाही आहे आणि इकडे सिंगल धाव मिळेल. यस 22 रूपाने ही सिंगल धाव मिळते. धावसंख्या इकडे वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिला 68 68 धावा.
2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया या फर्स्ट इनिंगच्या खेळामध्ये, पाहूया शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इकडे पाहूया चेंडू हवेत आहे, बराच काळ हवेत आहे चेंडू, उंची जास्त गाठले. पाहूया झेल टिपू शकणार आहे का, तर झेल टिपू शकणार नाहीये. इकडे नोमॅथ लँड मध्ये लँडिंग झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रेमित राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच चांगली खेळी त्यांनी साकारलंय आपल्या संघासाठी. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतंय. 70 धावा स्कोर कार्ड वरती लागला जात आहे. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि प्रेमित राऊत आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 23 धावांवरती दोन्ही नाबाद खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू आहे. प्रेमित राऊत पाहूया काय समाचार घेतोय या शेवटच्या चेंडूचा. इकडे शेवटचा चेंडू खोलगट टप्प्याचा होता, चेंडू हवेत आहे. पाहूया फाईन मध्ये चेंडू निघून जातोय का, बॉर्डर लाईनच्या बाहेर तर नाही. इकडे फील्ड केली जाते, चेंडू अडवला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाकडनं. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न इकडे होणार, फलंदाज प्रेमित राऊत बाद आणि इकडे इनिंग होते समाप्त. या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आपण दोन्ही संघ टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे आणि त्याचबरोबर धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. 72 72 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत आणि 73 धावांचा इथे आव्हान इथे उभा केला जातोय. टार्गेट मात्र 73 धावांचा उभा केला जात आहे. दोन्ही संघ रिपोर्ट करायचा आहे प्लीज. दोन्ही संघाचे कर्णधार मी मगाशीच म्हटलं होतं, सामना चालू होण्याच्या अगोदरच म्हटलं होतं. त्यानंतर शेवटचा षटक मार्गस्थ होण्याच्या अगोदरच मी म्हटलं होतं दोन्ही संघ जीवदानी 11 विरार व पंकज 11 मुरबा दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज टॉस साठी रिपोर्ट करा. नक्कीच वेलकम असेल पालघर जिल्हा 40+ अध्यक्ष केवलदादा पाटील आणि अश्विनचे खजिनदार प्रणयदादा घरे यांचं आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. चला पुढील जो सामना आहे पंकज 11 मुरबे संघ संगणक आणि जीवदानी 11 विरार. चला हेमकांत भोईर आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवा लागेल. चला प्लीज, जर वेळ झालेला आहे, इनिंग ब्रेक झालेली आहे.